नमस्कार फॅमिली, कसे आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत मेष राशीचं 2026 जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3 महिने कसे जाणार आहेत. ओके, तर हे 3 महिने कसे जाणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, असं का बरं? ओके, तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. ठीक आहे, त्याने एनर्जी एक्सचेंज होते, म्हणजेच जे केलेलं प्रेडिक्शन तुमच्या बाबतीत नक्कीच खरं होतं आणि तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव देखील भेटतो. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता आपण बघणार आहोत जानेवारीची एनर्जी. वाव, द लवर्स कार्ड, 3 ऑफ कप्स अँड द वर्ल्ड कार्ड. मेष राशीच्या बाबतीत पहिल्याच जानेवारीमध्ये काही गोष्टी अशा उघड होणार आहेत, काही गोष्टी अशा समोर येतील की ज्याने तुम्हाला आनंद भेटेल. ज्या गोष्टी स्टक होत्या, अडकलेल्या होत्या, त्या काही 30% तरी तुमच्यासमोर घडतील. तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायला मिळणार आहे जानेवारीमध्ये. आता हे कसं, आता खूप लोक म्हणतात की एज्युकेशनबद्दल तुम्ही रिडिंगच करत नाही किंवा एज्युकेशनबद्दल तुम्ही सांगतच नाही. आता हे मी तुमच्या पद्धतीने तुम्हाला कॅच करायचं आहे. तुम्ही कुठल्या स्टक सिच्युएशनमध्ये होता, तर कोण समजा रिलेशनशिपमध्ये स्टक होतं, तर कोण एज्युकेशनमध्ये स्टक होतं, तर कोणाचे काही पेपर्स वर्क अडकलेले होते, तर काहींचे घराचे पेपर म्हणजे घर होत नाही आहे. वेगवेगळे सिच्युएशन आहेत, राईट. तर तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे ही एनर्जी कॅच करा की तुम्ही ज्या गोष्टीला घेऊन स्टक होता, ज्या गोष्टीला घेऊन तुम्ही अतिशय वाट बघत होतात, ती गोष्ट 30% डेफिनेटली जानेवारीमध्ये उघड होईल, ते सक्सेस होईल, त्या गोष्टीचा निकाल लागेल. समजते? तर हे असं आहे रीडिंग. तर तुम्ही त्या गोष्टीप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता आपण बघणार आहोत फेब्रुवारी. ओके, तर फेब्रुवारीमध्ये असं दिसतंय की खूप गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग निर्णय घ्यायची वेळ येणार आहे फेब्रुवारीमध्ये. तर जो काही निर्णय घेणार आहात ना, तो एकदम स्ट्रॉंगली आणि अंतर्मनाने घ्यायचा आहे. कोणाच्या सांगण्यावरून नाही, कोणाच्या म्हणजे आता कुठलाही डिसिजन असू शकतो ना, तुमचा एज्युकेशनचा डिसिजन असू शकतो, प्रेमाचा डिसिजन असू शकतो, कारण फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे येतात. सो एनीवन, कुठलाही एक सिच्युएशन असेल तुमची ज्याच्यात तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. मग जॉब सोडायचा निर्णय असू शकतो, जॉब घ्यायचा निर्णय असू शकतो, एनीवन कुठलाही एक निर्णय जो तुम्हाला निर्णय घ्यायची वेळ येईल, ती निर्णय मात्र तुम्हाला तुमच्या अंतर्मनाने घ्यायचा आहे. तर हे जनरल रीडिंग आहे. तुम्हाला ओव्हरऑल सिच्युएशन सांगू शकत नाही, पण तुम्हाला काय करता येईल हे मी तुम्हाला सांगू शकते. ओके, सो जो काही फेब्रुवारीमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, त्या निर्णय तो तुम्हाला स्वतः घ्यायचा आहे मेष राशी. ठीक आहे, कोणाच्या सांगण्यावरून नाही, नाही तर तो डिसिजन तुम्हाला, तो निर्णय चुकू शकतो. ठीक आहे, आणि तो चुकू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तो निर्णय तुमच्या अंतर्मनाने स्वतःच्या निर्णयाने घ्यायचा आहे. आता आपण बघणार मार्च. आता आपण बघणार आहोत मार्च. ओके, द हर्मिट, 3 ऑफ सॉर्ड्स आणि जजमेंट. येस, आता मार्च महिन्यामध्ये ना तुमचे काही टार्गेट्स असतील, ज्या गोष्टी तुम्ही वाट बघताय किंवा तुम्हाला ज्या गोष्टीचा टार्गेट धरायचं आहे, की भले ते सेविंगचा टार्गेट असेल, भले तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सेविंग करायचं आहे, किंवा जी गोष्ट तुम्ही स्वतःला नियम पाडली असेल की मला हे टार्गेट, मला वजन कमी करायचं आहे, मला हे गोष्ट करायची आहे, मला सेविंग करायचं आहे, मला ह्या गोष्टी मिळवायच्या, मला अभ्यास करून हे मार्क मिळवायचे, समथिंग टार्गेट प्रत्येकाचा वेगवेगळा आहे ना. तो टार्गेट काय आहे, तो टार्गेट ना तुमचा पूर्ण होईल, पण तो अडथळे येतील थोडेसे आणि मग जाऊन पूर्ण होणार आहेत. मग जेव्हा जेव्हा अडथळे येतील ना, तेव्हा मात्र, कारण का तेव्हाच फेब्रुवारी महिना असेल हा टार्गेट पूर्ण करायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की फेब्रुवारीमध्ये तुम्ही तुमचे निर्णय स्वतः ठरवायचे आहेत, त्यावर काम केलं तर डेफिनेटली मार्च महिन्यात तुमचे टार्गेट पूर्ण होत आहेत. नाहीतर ते होणार नाही, आणि ते फक्त आणि फक्त 40% टार्गेट पूर्ण नाही होणार. सो ते तुम्हाला टार्गेट पूर्ण करायचे. तुम्हाला समजा चांगले मार्क हवे असतील 70%, 80%, 90%, तर ते टार्गेट आहे. ते टार्गेट पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमचा निर्णय, तुमचं काम, तुमचं मेहनत त्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. तर ते टार्गेट पूर्ण होतील, अदरवाईज ते टार्गेट नाही पूर्ण होणार, ते अर्धवट पूर्ण होतील आणि त्याचा अनुभव फक्त 40%च तुम्हाला घ्यायला मिळेल. ओके,
तर अशा पद्धतीचं हे प्रिडिक्शन होतं. आपण पुढचे महिने पुढच्या मार्च महिन्यात मी तो व्हिडिओ सेंड करणार आहे. आता फक्त मी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना तुमचा कसा जाईल मेष राशीचा हा व्हिडिओ होता. तो व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ओळखीत कोण मेष राशी असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या ओळखीत तुमची वेगळी कुठली राशी बघायची असेल तर वेट अँड वॉच सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच. बाय.